केस धुतल्यानंतर केसांना आपण सिरम लावलं पाहिजे, जेणेकरून केस तुटत नाहीत, ओढाताण होत नाही त्यांची जास्त, गुंता लवकर निघतो त्यामुळे, आणि एक शाईन येते, एक छान कोटिंग तयार होती केसांना, जे तुम्हाला प्रोटेक्ट करतं. फक्त मी सिरम लावलंय तर इतकं छान असं मस्त शाईन आलेलं आहे. आणि पाहिलं तर कंगवाही घालायची गरज नाही, असे एकदम सुळसुळीत केस झालेले आहेत. आता करू स्किन केअर. जो डेली आहे माझा स्किन केअर. हा माझा कलर इथं लागलेला आहे थोडासा. तर सर्वात अगोदर मी माझी आवडीची मॉइश्चरायझर वापरते. त्याच्यामध्ये विटॅमिन ई हे खूप चांगल्या प्रमाणात आहे आणि हे ऑइल बेस क्रीम आहे. पीच या फळापासून ही क्रीम बनवलेली आहे. आणि माझी नॉर्मल टू ड्राय स्किन असल्यामुळं माझ्यासाठी हे क्रीम एकदम छान काम करते. लाईट वेट आहे, चेहऱ्यावर अशी क्रीम राहतही नाही आणि एक ऑइलची कमतरता जी नॉर्मल आता या थंडीमुळं जाणवते ना, ती एकदम भरून काढते. भरपूर क्रीम घ्यायची आणि भरपूर मसाज करून व्यवस्थित क्रीम पसरवायची, चोळायची, मळायची. किती मोठी क्रीम घेतली होती, पूर्ण मुरली माझ्या चेहऱ्यामध्ये आणि अशी चिपचिप पण नाही वाटत. ज्यांची ही नॉर्मल टू ड्राय स्किन आहे त्यांनी मला DM करा, मी तुम्हाला याची लिंक टाकेल. बघितलं, एकदम नॅचरल. म्हणजे हिवाळ्यामुळं खूप ड्राय होते स्किन, त्यासाठी होता होईल तेवढं जास्त पाणी पिलं पाहिजे, नारळ पाणी पिलं पाहिजे. विटॅमिन सी हे तुम्ही जितकं जास्त घ्याल तितकी जास्त तुमची स्किन चांगली होते. काही डाग वगैरे असतील, जसं मला आहे तिथं, ते डाग लवकर कमी होतात. डेला मी जास्त काही करत नाही, फक्त माझी मॉइश्चरायझर क्रीम आणि सनस्क्रीन